अशोक जोशीच्या हत्येनंतर संपूर्ण मुंबईत एकच चर्चा सुरू होती. छोटा राजनने पुन्हा एकदा आपल्या नियोजन शक्तीची झलक दाखवली होती. अरुण गवळीच्या गँगचा मोठा धक्का बसला होता. पण छोटा राजनला एवढ्यावरती समाधान नव्हतं. त्याच्या मते ही लढाई फक्त गोळ्यांची नव्हती, तर मानसिक युद्धाची होती. शत्रूच्या मनात अशी भीती निर्माण करायची की त्यानं पुन्हा उभं राहण्याचाही विचार करू नये. त्या काळात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एक अलिखित नियम पाळला जात असे. गँगवॉर कितीही भीषण असली तरी गुन्हेगारीत सहभागी नसलेल्या कुटुंबियांना लक्ष केलं जात नसे. बायका, मुलं, आई वडील किंवा सक्रिय गुन्हेगारीत नसलेले भाऊ यांना हात लावला जात नव्हता. हा नियम सर्व गँग्स पाळत असत. पण छोटा राजांनी हा नियम मोडण्याचा निर्णय घेतला, असं अनेक वृत्तांत आणि कथनांमध्ये नमूद केलं जातं. या संदर्भातील काही तपशिलांवरती मतभेद असले तरी पुढील घटनांनी गँगवॉर अधिक क्रूर झाल्याचं निर्विवाद मानलं जातं. अरुण गवळीचा मोठा भाऊ किशोर गवळी, ज्याला परिसरामध्ये पप्पा गवळी म्हणून ओळखलं जात होतं, तो आपल्या भावाचा मानसिक आधार मानला जात असे. तो स्वतः सक्रिय गँग ऑपरेशनमध्ये सहभागी असल्याचं ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून त्याचा अरुण गवळीवरती मोठा प्रभाव होता. अरुण गवळी कोणत्याही संकटात सापडला की सर्वप्रथम पप्पा गवळीशी चर्चा करत असे. त्यामुळे छोटा राजनच्या मते गवळीला कमकुवत करायचं असेल तर त्याच्या सर्वात मोठ्या भावनिक आधारावरती प्रहार करणं आवश्यक होतं. छोटा राजनच्या माणसांनी पप्पा गवळीवरती गुप्तपणे नजर ठेवण्यास सुरुवात केली. तो दगडी चाळीतून किती वाजता बाहेर पडतो, कोणत्या मार्गाने जातो, कोणाला भेटतो, मंदिरात किती वेळ थांबतो, सर्व माहिती दिवसेंदिवस जमा केली जाऊ लागली. या पाहणीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली. पप्पा गवळी दररोज माहीम येथील शीतला देवी मंदिरात दर्शनासाठी जात असे. तो फारशी सुरक्षा न घेता बाहेर पडत असे, कारण त्याला वाटत होतं की कुटुंबियांवरती हल्ला करण्यासाठी पद्धत अंडरवर्ल्डमध्ये नाही. याच सवयीचा फायदा घेण्याचा निर्णय झाला. 22 जानेवारी 1990 रोजी सकाळी पप्पा गवळी नेहमीप्रमाणे शीतलादेवी मंदिरात गेला. दर्शन करून तो मंदिराबाहेर पडला. रस्त्यावरती सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं. लोकांची ये-जा सुरू होती. कोणालाही काही संशय नव्हता. इतक्यात 2 हल्लेखोर पुढे आले. त्यांनी जवळून गोळीबार केला. काही क्षणातच पप्पा गवळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्लेखोर गर्दीचा फायदा घेत तेथून पसार झाले. ही बातमी दगडी चाळीमध्ये पोहोचताच वातावरण शोकमय झालं. अरुण गवळी आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह पाहून कोसळल्याचं अनेकांनी नंतर सांगितलं. या घटनेने गवळी गँग हादरली. हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नव्हता, तर अंडरवर्ल्डमधील अनेक वर्षांचा एक अलिखित नियम तुटल्याचं प्रतीक मानलं गेलं. या क्षणापासून डी कंपनी आणि गवळी गँगमधील संघर्ष आणखी रक्तरंजित झाला. मुंबई पोलिसांवरही या वाढत्या गँगवॉरमुळे प्रचंड दबाव आला. दोन्ही बाजूंनी सतत हल्ले, खून आणि गोळीबार सुरू असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. छोटा राजन आता मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत वरच्या क्रमांकावरती पोहोचला होता. त्याला अटक करण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली. दुसरीकडे दाऊदलाही परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. मुंबईत राहणं छोट्या राजांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललं होतं. अखेर दाऊदने निर्णय घेतला, छोट्या राजनला कायमस्वरूपी मुंबईला बोलावण्याचा. हा निर्णय फक्त त्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हता, तर डी कंपनीच्या भविष्यासाठी होता. कारण दाऊदच्या मनात आता छोटा राजनसाठी एक खूप मोठी भूमिका तयार झाली होती. पण दुबईत गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी काही वळणं आली, ज्यामुळे पुढे तोच दाऊदचा सर्वात मोठा शत्रू बनला. आणि त्या संघर्षाने भारताच्या गुन्हेगारी इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला. 1990च्या सुरुवातीला छोटा राजन कायमस्वरूपी दुबईला पोचला. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये वाढलेला, टिळकनगरच्या चाळीत आयुष्य जगलेला आणि रस्त्यावरच्या गँगवॉरमधून वर आलेला हा माणूस आता अरबांच्या ऐश्वर्यशाली जगात प्रवेश करत होता. दुबई त्या काळात वेगानं विकसित होत होती. उंच इमारती, महागड्या गाळ्या, आलिशान हॉटेल्स आणि जगभरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची गर्दी, या सगळ्यांच्या मध्यभागी दाऊद इब्राहिमने स्वतःचं एक वेगळंच साम्राज्य उभं केलं होतं. बाहेरून तो एक यशस्वी व्यापारी वाटत होता, पण पडद्यामागून डी कंपनीचं संपूर्ण जाळं इथूनच चालवलं जात होतं. छोटा राजन दुबईत पोहोचताच
त्याचं स्वागत एखाद्या जुन्या मित्रासारखं करण्यात आलं. दाऊदला त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता. मुंबईतील प्रत्येक कठीण प्रसंगी छोटा राजननं स्वतःला सिद्ध केलं होतं. म्हणूनच आता डी कंपनीतील अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दाऊद त्याचा सल्ला घेऊ लागला. मुंबईतील खंडणी, स्मगलिंग, रिअल इस्टेट, हवाला व्यापार आणि नवीन माणसांची भरती यावरती छोटा राजनची मजबूत पकड होती. डी कंपनीतील अनेक सदस्य त्याला नाना म्हणून संबोधू लागले होते. त्याचा शब्द म्हणजे आदेश मानला जाई. मुंबईतून दररोज फोन यायचे. कोणत्या बिल्डरकडनं किती पैसे घ्यायचे, कोणाला संरक्षण द्यायचे, कोणावरती दबाव आणायचा, हे सर्व निर्णय दुबईत बसून घेतले जाऊ लागले. मात्र या यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या छोट्या राजनला अजून एक गोष्ट जाणवत होती. डी कंपनी आता आधीसारखी राहिली नव्हती. सुरुवातीच्या काळात पैसा आणि वर्चस्व हेच प्रमुख उद्दिष्ट होतं. पण आता कंपनीचं जाळं भारताबाहेरही पसरत होतं. आंतरराष्ट्रीय तस्करी, हवाला, परदेशातील व्यवहार आणि अनेक देशातील संपर्क वाढत होते. दाऊदच्या आसपास नवीन चेहरे दिसू लागले होते. त्यातील सर्वात प्रभावशाली नाव होतं छोटा शकील. छोटा शकील हळूहळू दाऊदचा अत्यंत जवळचा माणूस बनत होता. तो संघटनात्मक कामामध्ये वेगानं पुढे जात होता. अनेक बैठकींमध्ये त्याचा प्रभाव वाढत होता. छोटा राजनला याची जाणीव होत होती, पण त्याने कधीही उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही. त्याचं लक्ष अजूनही मुंबईतील डी कंपनीचं साम्राज्य मजबूत करण्यावरच होतं. याच काळात भारतातही मोठे राजकीय आणि सामाजिक बदल घडत होते. देशातील वातावरण अधिक तणावपूर्ण होत होतं. मुंबईतही धार्मिक तणाव वाढत असल्याची चिन्ह दिसू लागली होती. हे बदल पुढे अंडरवर्ल्डलाही थेट प्रभावित करणार होते. छोटा राजनला अजूनही वाटत होतं की तो आणि दाऊद आयुष्यभर एकाच बाजूने लढतील. पण इतिहासाने त्यांच्या नशिबात वेगळंच लिहिलं होतं. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केवळ देशालाच हादरवलं नाही, तर दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील अनेक वर्षांची मैत्री, विश्वास आणि भागीदारीही कायमची तुटली. याच घटनेनंतर छोटा राजनने असा निर्णय घेतला ज्यामुळे तो डी कंपनीचा सर्वात विश्वासू साथीदार राहिला नाही, तर दाऊदचा सर्वात मोठा शत्रू बनला. आणि पुढे सुरू झाला जगभर पसरलेला असा रक्तरंजित संघर्ष, ज्यात दुबई, मलेशिया, बँकॉक, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा अनेक देशांमध्ये एकमेकांच्या साथीदारांची हत्या करण्यात आली. हा संघर्ष जवळपास 2 दशकाहून अधिक काळ चालला आणि भारतीय अंडरवर्ल्डचा चेहरा मोहराच बदलून गेला. 12 मार्च 1993 शुक्रवारचा दिवस, दुपारची वेळ. मुंबई नेहमीप्रमाणेच धावत होती. शेअर बाजारात व्यवहार सुरू होते. ऑफिसमधून लोक बाहेर पडत होते. रस्त्यावरती वाहतूक सुरू होती. कोणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक घडणार आहे. दुपारी अचानक मुंबई शेअर बाजाराजवळ प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण परिसर हादरला. लोकांना काही समजायच्या आत आणखी एक स्फोट, मग आणखी एक. अशा प्रकारे शहराच्या विविध भागांमध्ये सलग बॉम्बस्फोट होत गेले. एअर इंडिया बिल्डिंग, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी बाजार, हॉटेल सी रॉक आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या स्फोटांनी मुंबई रक्ताने माखली. शेकडो निरपराध नागरिक जागीच ठार झाले. हजारो जण जखमी झाले. देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. तपास यंत्रणांनी काही दिवसातच या साखळी बॉम्बस्फोटामागे दहशतवादी कट असल्याचं उघड केलं. या प्रकरणात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि त्याच्या नेटवर्कची नावं पुढे आली. या घटनेनंतर भारत सरकारने दाऊदला देशातील सर्वात मोठ्या फरार गुन्हेगारापैकी एक घोषित केलं. याच काळात छोटा राजनच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण आलं. वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आणि नंतरच्या कथनांमध्ये छोटा राजनने असा दावा केला की मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल समजताच त्यानं दाऊदला विरोध केला आणि निरपराध भारतीय नागरिकांवरती हल्ला करणं त्याला मान्य नव्हतं. दुसरीकडे या दाव्याबाबत विविध मते आहेत आणि काही संशोधकांच्या मते दोघांमधील मतभेदांची कारणं केवळ वैचारिक नव्हती, तर संघटनात्मक वर्चस्व, अंतर्गत सत्ता संघर्षही त्यामागे होता. मात्र एक गोष्ट निश्चित होती, 1993 नंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील संबंध कायमचे तुटले. डी कंपनीचे 2 तुकडे झाले. एका बाजूला दाऊद इब्राहिम
आणि छोटा शकील यांचा गट होता, तर दुसऱ्या बाजूला छोटा राजन आणि त्याचे विश्वासू साथीदार उभे राहिले. याच क्षणापासून जगभरात एक नवीन गँगवॉर सुरू झाला. दोन्ही बाजू एकमेकांच्या साथीदारांचा शोध घेऊ लागल्या. भारत, दुबई, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि ऑस्ट्रेलियापर्यंत या संघर्षाची व्याप्ती वाढली. छोटा राजनने स्वतःचा स्वतंत्र गट उभारला. त्यानं डी कंपनी सोडून गेलेल्या अनेक जुन्या साथीदारांना पुन्हा एकत्र केलं. काही व्यावसायिकांनाही बाजू घेतली, कारण त्यांना वाटत होतं की छोटा राजन आता दाऊदला थेट आव्हान देऊ शकतो. दाऊदसाठी हा मोठा धक्का होता, कारण त्याचा सर्वात विश्वासू माणूस आता त्याचाच कट्टर शत्रू बनला होता. छोटा शकीलनं दाऊदच्या गटाची सूत्र अधिक घट्ट पकडली. दुसरीकडे छोटा राजननं आपल्या गटाला अधिक आक्रमक बनवलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली. अनेक खून, गोळीबार आणि सुडाच्या घटना पुढील काही वर्षात घडल्या. मुंबई पोलिसांसाठीही ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक बनली, कारण आता ही लढाई फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिली नव्हती, तर ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची झाली होती. छोटा राजन सतत आपलं ठिकाण बदलत होता. कधी मलेशिया, कधी बँकॉक, कधी ऑस्ट्रेलिया, तर कधी इतर देश. तो एका देशात जास्त काळ राहत नसे. त्याला माहीत होतं की दाऊद आणि छोटा शकीलचे शूटर त्याच्या मागावर आहेत. आणि मग आला तो दिवस, जेव्हा बँकॉकमधील एका आलिशान हॉटेलमध्ये छोटा राजनवरती असा जीवघेणा हल्ला झाला, जो पाहून संपूर्ण अंडरवर्ल्ड थक्क झालं. अनेकांना वाटलं यावेळी छोटा राजन वाचणार नाही, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 1990च्या दशकाच्या अखेरीस छोटा राजन सतत देश बदलत होता. त्याला माहीत होतं की दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील आता त्याला जिवंत ठेवणार नाहीत. त्यामुळे तो कधी मलेशिया, कधी सिंगापूर, कधी थायलंड, तर कधी ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशातून आपल्या गटाचा कारभार पाहत होता. त्याच्या प्रत्येक प्रवासाची माहिती अत्यंत मोजक्या लोकांनाच असायची. फोन सतत बदलले जात, नावे बदलली जात, पासपोर्ट बदलले जात. हॉटेलमध्येही तो बनावट ओळखीने राहत असे. पण कितीही सावध राहिलं तरी एक चूक माणसाचा जीव घेऊ शकते. आणि अशीच एक माहिती दाऊदच्या गटापर्यंत पोचली. छोटा राजन त्या काळात थायलंडची राजधानी बँकॉक येथे राहत असल्याची माहिती छोटा शकीलच्या नेटवर्कला मिळाली. त्यानंतर त्याला संपवण्यासाठी अत्यंत गुप्त योजना आखली गेली. 15 सप्टेंबर 2000 बँकॉकमधील सुखुमवित परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये छोटा राजन थांबला होता. वेगवेगळ्या वृत्तानुसार त्या दिवशी काही शस्त्रधारी हल्लेखोर हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थेट छोटा राजनच्या खोलीकडे धाव घेतली. काही क्षणातच गोळीबार सुरू झाला. हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. गोळ्यांचा आवाज संपूर्ण इमारतीत घुमू लागला. हल्लेखोरांनी जवळून अनेक गोळ्या झाडल्या. छोटा राजन गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळला. हल्लेखोरांना वाटलं काम संपलं. ते तिथून पळून गेले. पण नियतीने पुन्हा एकदा छोटा राजनची साथ दिली. त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अनेक तास त्याच्यावरती शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. जगभरातील माध्यमांमध्ये बातम्या झळकत होत्या की छोटा राजन कदाचित वाचणार नाही. पण काही दिवसांनी एक बातमी आली, छोटा राजन जिवंत आहे. या घटनेने दाऊदच्या गटालाही मोठा धक्का बसला. इतक्या मोठ्या हल्ल्यानंतरही तो वाचला होता. या हल्ल्यानंतर छोटा राजन आणखी सावध झाला. त्यानं आपलं संपूर्ण सुरक्षा जाळं बदललं. त्याच्या आसपास फक्त अत्यंत विश्वासू लोकांनाच ठेवण्यात आलं. राहण्याची ठिकाणं, प्रवासाचे मार्ग, संपर्काची साधनं सगळं बदललं होतं. दुसरीकडे भारतात मुंबई पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावरती होत्या. दाऊदचा शत्रू असला तरी छोट्या राजनवरती अनेक खून, खंडणी, कट आणि इतर गंभीर गुन्ह्याचे आरोप होते. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते. इंटरपोलमार्फत त्याचा शोध सुरू होता. वर्षानुवर्ष तो वेगवेगळ्या देशात लपून राहत राहिला. मात्र कितीही मोठा गुन्हेगार असला तरी तो कायम कायद्यापासून पळू शकत नाही. ऑक्टोबर 2015 मध्ये एक मोठी बातमी समोर आली. इंडोनेशियातील बाली येथे बनावट ओळखीने राहणाऱ्या छोटा राजनला स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.
त्याची ओळख निश्चित झाल्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय तपास यंत्रणांसाठी हा अनेक वर्षांच्या शोधाचा शेवट होता. विशेष सुरक्षेत त्याला भारतात आणण्यात आलं. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावरती ज्याच्या नावानं थरकाप उडत होता, जो दाऊदचा सर्वात विश्वासू साथीदार आणि नंतर सर्वात मोठा शत्रू बनला, तोच छोटा राजन आता न्यायालयासमोर उभा होता. गुन्हेगारीच्या जगात त्यानं अफाट सत्ता, अफाट पैसा आणि प्रचंड दहशत मिळवली. पण शेवटी त्याचं आयुष्यही तुरुंगाच्या भिंतीआड येऊन थांबलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते: गुन्हेगारीच्या जगात सुरुवात कितीही वेगवान असली, सत्ता कितीही मोठी असली आणि नाव कितीही गाजलं, तरी शेवट बहुतेक वेळा हिंसा, भीती, एकाकीपणा आणि तुरुंगातच होतो. याच कारणामुळे छोटा राजनची कहाणी ही फक्त एका डॉनची कथा नाही, तर गुन्हेगारीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकासाठी एक कठोर इशारा आहे. भारतात आणल्यानंतर छोटा राजनला अत्यंत कडेकोट सुरक्षेत दिल्ली मार्गे मुंबईत आणण्यात आलं. त्याच्या विरुद्ध अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खून, खंडणी, कट, मोक्का आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे खटले पुन्हा वेगाने सुरू झाले. त्याला तिहार तुरुंगात आणि नंतर आवश्यकतेनुसार इतर कारागृहांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आलं. कारण तपास यंत्रणांना भीती होती की त्याच्यावरती पुन्हा हल्ला होऊ शकतो किंवा त्याच्याकडनं महत्त्वाची माहिती मिळू शकते. चौकशी दरम्यान छोटा राजनने अनेक आरोप फेटाळले, तर काही प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी त्याच्या विरुद्ध साक्षीदार, कागदपत्रे आणि इतर पुरावे न्यायालयात सादर केले. पुढील काही वर्षात वेगवेगळ्या खटल्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. काही प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली, तर काही प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा सुनावण्यात आली. भारताच्या न्यायव्यवस्थेनुसार प्रत्येक खटल्याचा निकाल स्वतंत्र पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे देण्यात आला. एकेकाळी ज्याच्या एका फोनवर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठरत होते, ज्याच्या नावानं मुंबईतील बिल्डर, व्यापारी, गुन्हेगार घाबरत होते, तोच छोटा राजन आता न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. हे दृश्यच गुन्हेगारीच्या जगाचं सर्वात मोठं सत्य सांगणारं होतं. गुन्हेगारी सुरुवातीला झपाट्यानं पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी देत असल्याचा भास निर्माण करते, पण शेवटी ती माणसाकडून त्याचं स्वातंत्र्य, त्याचं कुटुंब आणि त्याचे मित्र आणि संपूर्ण आयुष्य हिरावून घेते. राजन सदाशिव निकाळजे नावाचा टिळकनगरच्या चाळीत वाढलेला मुलगा जर योग्य मार्गावरती राहिला असता, तर कदाचित त्याची ओळख एका कष्टाळू कामगाराच्या मुलापेक्षा वेगळी असती. पण चुकीच्या निर्णयांनी त्याला अंडरवर्ल्डचा छोटा राजन बनवलं. त्याने साम्राज्य उभारलं, शेकडो साथीदार मिळवले, दहशत निर्माण केली, पण शेवटी त्या साम्राज्याचाच तो कैदी बनला. आज छोटा राजनचं नाव भारतीय गुन्हेगारी इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे. पण ही नोंद गौरवाची नाही, तर गुन्हेगारीच्या मार्गावरती चालणाऱ्या प्रत्येकासाठी एक इशारा म्हणून आहे. कारण इतिहासानं पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सिद्ध केली आहे: गुन्हेगारीत प्रवेश करण्याचा निर्णय माणूस स्वतः घेतो, पण त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय अनेकदा त्याच्या हातात उरत नाही. हा व्हिडिओ केवळ ऐतिहासिक आणि माहितीपर उद्देशानं तयार करण्यात आला आहे. कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन, गौरवीकरण किंवा प्रचार करणं हा व्हिडिओचा उद्देश नाही. गुन्हेगारी आणि हिंसेचा आम्ही स्पष्ट शब्दामध्ये निषेध करतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.